अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड। मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हटल्यानंतर मनसेनिक आक्रमक। माझ्यावरील हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टरमाइंड। राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मनसे कार्यकर्ते म्हणाले। मिटकरींचा आरोप। तर मिटकरींच्या तक्रारीनंतर 30हून अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा मृत्यू। जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले। जांभोरी मैदानातील बांधकामावरून बाचाबाची। ठाकरे गटाची मनसेविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार। मनसे सुपारीबाज पक्ष आहे, निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसते। ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंची टीका। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रश्न लोकसभेत सुटू शकतो। सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींची भेट घेऊयात। मोदी जो तोडगा काढतील त्याला पाठिंबा असेल। मातोश्रीबाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं भाष्य। माझ्या सुनेला भडकावण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं। पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप। विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली। मुलगा हवा म्हणून आपल्या सुनेचा छळ करणाऱ्या महिलेने मला शिकवू नये। विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीचा विनयभंग केला। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार। मूठ झाकलेली आहे, उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा। तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणतात। विद्या चव्हाणांची टीका। उरण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। उरण हत्येची केस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लढणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढली। राज्य सरकारकडून GR प्रसिद्ध। विदर्भ आणि मराठवाड्यात 75,000 कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश। 19,000 जणांना रोजगार मिळणार। मोहोळ तालुक्यातील अनगर इथल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या आदेशाला स्थगिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्थगितीचे आदेश। ज्याच्या जातीचाच पत्ता नाही तो इथं जात गणनेवर बोलतोय। संसदेत भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचं राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य। अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक। वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढताच आतापर्यंत 93 जणांच्या मृत्यूची नोंद। केरळमध्ये 2 दिवसांचा दुखवटा जाहीर। तर राहुल गांधी प्रियंका गांधी घटनास्थळाला भेट देणार।